विदर्भात गुंतवणूकदार का येत नाहीत हा सवाल उपस्थित केला जातोय। विदर्भातील गुंतवणुकीचे दावे फोल ठरलेले आहेत। दस्तूर खुद्द नितीन गडकरींनीच सरकारला घरचा अहेर दिलाय। पाहूया। महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीत देशात पहिल्या क्रमांकावर असताना विदर्भातल्या औद्योगिकरणावर मात्र सत्ताधाऱ्यांकडून चिंता व्यक्त केली जाते। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी याबाबत जाहीर चिंता व्यक्त केली आहे। नागपुरात 500 किंवा 1000 कोटींचा प्रकल्पच येत नसल्याची खंत गडकरींनी बोलून दाखवली आहे। सध्या नागपूरच्या बोटीबुरी MIDCत बंद पडलेल्या प्रकल्पांची संख्या मोठी आहे। जे रिकामे प्लॉट आहेत ते उद्योजक विकतही नसल्याचं गडकरींनी बोलून दाखवलं। इलेक्ट्रिक बस, इलेक्ट्रिक ट्रक ये फ्यूचरिस्टिक डेवलपमेंट के महत्वपूर्ण आयाम हैं, पर अभी तक हमें ऐसा बड़ा यूनिट मिला नहीं है। बूटी-बोरी भी MIDC एरिया में तो लगभग अभी काफ़ी यूनिट शुरू है, काफ़ी बंद है, और जो जमीन लेता है वो बेचता भी नहीं और नया यूनिट आता भी नहीं। गडकरींनी केलेल्या वक्तव्यावर सरकार मात्र बॅकफूटवर गेल्याचं चित्र आहे। गडकरी काय बोलले हे माहीत नाही, पण त्यांनी नागपूरचं कौतुकच केलं असावं असं महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाले। गडकरी साहेब हे आमच्या सगळ्यांसाठीच एक आदरणीय व्यक्तिमत्व आहे आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्र राज्याच्या वतीने देशामध्ये ते प्रतिनिधित्व करतात। त्यांनी जे काही आपण ज्या वक्तव्याचा उल्लेख केला ते भाषण मी काही ऐकलेलं नाहीये, त्यामुळे त्या संदर्भात तर मी अधिक भाष्य करणार नाही, पण त्यांचं मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी ही योजना राबवत असताना आम्हाला निश्चितपणाने मिळालेलं आहे। नितीन गडकरींनी विदर्भातल्या गुंतवणुकीबाबत जी चिंता व्यक्त केली त्याबाबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री नक्की काळजी घेतील असं शिवसेनेनं सांगून आपली सुटका करून घेतली। शाश्वती आज महिलांना आपण ज्या पद्धतीने पैसे वाटतो आहोत त्याच्यातून दिसली असेल। गडकरी साहेब हे वरिष्ठ भाजपचे आमच्या महायुतीचे एक महत्त्वाचे नेते आहेत, त्याच्यामुळे त्यांनी जे काही म्हटलेले आहे त्यांना आम्ही सांगू इच्छितो की नक्कीच याची सगळी काळजी महायुतीच्या सरकारने, मग ते फडणवीस जी असतील किंवा पवार साहेब, अजित पवार जी असेल, आम्ही सर्वांनी घेतलेली आहे। विदर्भात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आल्याचा दावा 2014 सालापासून करण्यात येतोय। या दाव्यात म्हणावं तेवढं तथ्य नसल्याचं गडकरींच्या वक्तव्यानं अधोरेखित झालंय। ज्ञानेश्वर पवारसह चेतन ननावळे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।